नमस्कार, स्वागत आहे आपलं पुणेरी व्यक्तीच्या उदरभरण या सिरीजमध्ये। खरं तर पुण्यात वेगवेगळ्या प्रकारची खाद्यसंस्कृती तुम्हाला बघायला मिळेल। आज अशीच एक खाद्यसंस्कृती आपण बघणार आहोत, जिचं नाव आहे CKP। चांद्रसेनी कायस्थ प्रभू हा मूळचा कोकणातला जो समाज आहे त्यांनी खाद्यसंस्कृती ही जपली आहे। यांच्याकडे शाकाहार जेवढा प्रिय तेवढाच मांसाहारी प्रिय। ही लोकं खरं तर कोकणातली, त्यामुळे यांची खाद्यसंस्कृती थोडीशी वेगळी आहे। आज हीच खाद्यसंस्कृती तेजस्विनी देशपांडे या त्यांच्या क्लाउड किचनमध्ये दाखवणार आहेत। त्यांच्या क्लाउड किचनचं नाव आहे प्रसूक फूड्स। तर आपण आज त्या आपल्याला काय दाखवत आहेत हे बघूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या उदरभरण या सिरीजमध्ये। आज CKP स्टाईलचं फूड तुम्ही आम्हाला दाखवणार आहात। तर हे CKP स्टाईलचं फूड काय असतं ते आपण बघूच, पण प्रसूक फूड याविषयी तुम्ही काय सांगाल? प्रसूक फूड्स मी जेव्हा हे चालू केलं तेव्हा मी अगदीच होम शेफ असं म्हणू शकतो आपण, असा प्रवास माझा आहे खरं तर। तेव्हा मी जस्ट एक लहान ह्याच्यावरती ऑर्डर करत होते, म्हणजे एक आमचे जे पॅटीस स्पेशालिटी असते, खिमा पॅटीस आहे, बिर्याणी आहे। हळूहळू ते लोकांना आवडायला लागलं। मग लोक म्हणायला लागले की तुम्ही ऑर्डर का नाही घेत। तेव्हा 2012 मध्ये मला मुलगा झाला। त्यानंतर असं झालं की करिअरमध्ये पण एक ब्रेक आला होता। मूळची मी लॉयर आहे खरं तर, पण मग असं झालं की आता काय करायचं। सो मग असं झालं की लोक म्हणायला लागले हे करून बघ, म्हणजे हे द्या आम्हाला आवडतंय फूड। असं करून मी ऍक्च्युली ऑर्डर्स घ्यायला लागले। त्याच्यानंतर पुण्यामध्ये CKP एक्झिबिशन आलं, ज्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं। त्याच्यामध्ये मी विनर होते त्या स्टॉलची। तिथून प्रसूकचा प्रवास सुरू झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही। ॲक्च्युली CKP फूड फेस्टिवलला खिमा पाव माझा खूप आवडला होता लोकांना। ह्याला डिमांड सगळ्यात जास्त होती, म्हणजे कोलंबीची खिचडी आणि खिमा पाव हा सगळ्यात डिमांडमधला होता। खिमा हा असा आहे की प्रत्येकालाच त्याची हे जमते असं नाही आहे, कारण बोकडाच्या मटणाला एक विशिष्ट वास असतो, त्यामुळे खूप जण हे खायला प्रेफर करत नाही। त्यांना असं असतं की बापरे हे कसं होईल किंवा काय होईल। पण माझ्याकडे आता नॉन CKP पण इतकी लोक आहेत जे आवडीने मटण खातात। म्हणजे ते म्हणतात की मी तुझ्याकडे आल्यापासून मी ओळखूच शकत नाही की हे मटण कुठलं आहे किंवा खिमा कुठला आहे। म्हणजे माझ्या कित्येक मैत्रिणी आहेत ज्या मटण खिमा खायच्या नाहीत, पण माझ्याकडे येऊन त्यांनी हे करून त्या आता चवीने खायला लागल्यात खिमा। ठेचा बरोबर आज आपण मटण बिर्याणी करतोय। इकडे हे इथे मी मटण शिजवायला ठेवलंय। दम बिर्याणी असते प्रॉपर। हे मटण तुम्ही कोणतं वापरता का बाय ऑर्डर? नाही, मी शक्यतो माझ्याकडे बोकडाचंच असतं, पण पुण्यामध्ये काही जण बोलई जास्त खातात, ते मी आधी म्हणजे प्री ऑर्डर वरती घेते बोलायचं। पण मोस्टली माझ्याकडे जे अवेलेबल असतं ते पूर्णपणे बोकड असतं। आणि तुमची मिनिमम क्वांटिटी काय असते? असं काही मिनिमम क्वांटिटी नाही आहे। जोपर्यंत लोकांना डंजोनी जे काय आहे ते डिलिव्हरी चार्जेस बेअर करणार, मी सिंगल पोर्शन पासून पर KG बेसिस सगळे देते, हाफ KG।
आणि साधारण ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला कधीपर्यंत द्यायला लागते? म्हणजे मला उद्या सकाळी माझ्या घरी गेस्ट येणार असतील तर कधी ऑर्डर देऊ तुम्हाला? साधारण एक 3 ते 4 तास आधी आम्ही म्हणतो. रश असेल तर मग कधीतरी नाही म्हणायला लागतं. बरं. मोठ्या ऑर्डर्सला 1 डे प्रायर इज गुड ऑप्शन, ओके. की त्याच्याने मग गडबड होत नाही. कारण आम्ही सगळं रॉ मटेरियल सगळं फ्रेश वापरतो, कुठलंच स्टोअर करून किंवा असं नसतं. सो तशा ह्यानीच आम्ही ऑर्डर्स पण घेतो. आणि एक वेगळी चव तुम्हाला चाखायची असेल, CKP पद्धतीचं जेवण काय असतं, तर प्रसूक फूडला तुम्ही ऑर्डर द्या आणि ती चव तुम्ही नक्कीच चाखा. नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे. आणि हा व्हिडिओ आणि CKP पद्धतीचं जेवणची कृती कशी वाटली हे व्हिडिओमध्येच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.